नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी ई श्रम काढलेला आहे, परंतु या ई श्रम कार्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना 3000 रुपये मिळतात अशी चर्चा आहे। ई श्रम कार्ड आहे, परंतु 3000 रुपये मिळतात का, मिळतील का? ई श्रम कार्ड आहे, परंतु या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे अनेक नागरिकांना माहित नाही। या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्ड आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, 3000 रुपये जे मिळतात ते कसे मिळत असतात याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल आणि या ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 3000 रुपये मिळतील असं जर वाटत असेल तर एक सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी क्लिअर करतो। ई श्रम कार्ड असणं वेगळं आणि ई श्रम कार्डच्या माध्यमातून जे 3000 रुपये मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेणं वेगळं। आता ई श्रम कार्ड यापूर्वी सर्वांनी काढलेले आहेत। पूर्वी अशी एक योजना आली होती, ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे येणार आहेत, त्यामुळे सर्वांनी ई श्रम कार्ड काढून घेतलेले आहेत। परंतु या ई श्रम कार्डच्या माध्यमातून आपल्याला 3000 रुपये मिळतात हे मात्र सर्वांनाच माहीत नाहीये। आता ई श्रम कार्ड काढणं हे काय आहे, तर जे असंघटित कामगार आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आयकर भरत नाही, ज्यांचं पीएफ अकाउंट नाही, जे गव्हर्नमेंट ठिकाणी कामाला नाहीत, असे जे गृहिणी असतात किंवा भाजीपालावाला असतात किंवा कोणतीही व्यक्ती ज्यांची कुठेही नोंद नाही, अशा सर्व कामगारांचे किंवा अशा सर्व नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे। आता या ई श्रम कार्ड माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतात। आता आपल्या व्हॉट्सअपच्या, टेलिग्रामच्या किंवा जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलच्या कमेंट्समध्ये अनेक लोकांच्या कमेंट्स आहेत की श्रम कार्ड आहे, आमच्याकडे ई श्रम कार्ड आहे, परंतु या ई श्रम कार्डचा आम्हाला बेनिफिट काहीच नाही आहे। ई श्रम कार्ड आहे, परंतु आम्हाला हे 3000 रुपये कधी मिळतील? तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे मिळतील असं नाही। ई श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला जी ई श्रम कार्ड योजना आहे, म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे। आता ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती जायचं आहे, पीएम श्रमयोगी किंवा ई श्रम जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला पहिलीच एक विंडो येते, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा। या ठिकाणी तुम्ही अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विचारतात, तुमचे डिटेल्स वगैरे सर्व विचारतात। ई श्रम कार्ड तुम्ही काढलाय का, यस असेल तर यस, नो असेल तर नो, आणि त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे एक चार्ट येतोय। आता या स्क्रीनवरती सुद्धा एक चार्ट दिलाय। या चार्टच्या माध्यमातून तुमचं वय किती आहे आणि या वयानुसार तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत आणि सरकार किती पैसे भरणार आहेत यानुसार तुमचं EMI ठरतो किंवा महिन्याला पैसे ठरतात आणि त्या पद्धतीने तुमचे पैसे कट होतात। या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक स्पष्ट सांगतो की ई श्रम कार्डची जी योजना आहे, ही योजना सरसकट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये देत नाही। ही योजना फुकटची योजना नाही, हे सर्वात महत्त्वाचं क्लिअर या ठिकाणी। या ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ठराविक रक्कम सरकारकडे, म्हणजे बँकेच्या माध्यमातून सरकारकडे भरायची असते आणि भरल्यानंतर त्यावरती सरकार सुद्धा काही पैसे टाकते। असे एकत्र पैसे गव्हर्नमेंटकडे जमा होतात आणि त्यानंतर त्या पैशातून तुम्हाला एक महिन्याला 3000 रुपये मिळतात। पण कधी मिळतात तर 60 वय पूर्ण झाल्यानंतर। आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे 16 वर्षापासून तर 39 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तरच या योजनेसाठी फॉर्म भरता येतो, अन्यथा फॉर्म भरता येत नाही। अशा पद्धतीने मित्रांनो, ही गोष्ट एक क्लिअर या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो। आता तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल की तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे, परंतु तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही, तर नाहीच मिळणार। कारण ई श्रम कार्ड काढणं वेगळं आणि ई श्रम कार्डसाठी जी योजना सुरू आहे, या योजनेसाठी फॉर्म भरून ते पैसे मिळवणं वेगळं। ई श्रम कार्ड योजना वेगळी, ई श्रम कार्ड वेगळं, हे सर्वात महत्त्वाचं क्लिअर या ठिकाणी समजून घ्या। म्हणून मित्रांनो, ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांनी ई श्रम कार्डसाठी जे मानधन योजना आहे, पेन्शन योजना आहे, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे। ठराविक रक्कम तुमची कट होणार आहे, यानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत। आपल्या यूट्यूब चॅनलवरती ई श्रम कार्डचे फॉर्म कसा भरावा हे पूर्णपणे आपण दाखवलेलं आहे। तुम्ही ती व्हिडिओ बघून ई श्रम कार्डचं योजनेसाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुमचा किती प्रीमियम बसेल, ई श्रम कार्डचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण तुम्हाला हे माहिती नाही की बाबा ठीक आहे सर, आम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण आम्हाला हे पहिल्यांदा माहीत असावं की आम्हाला किती पैसे भरायचे आहेत, सरकार किती पैसे टाकणार आहेत आणि आम्हाला किती पैसे मिळणार आहेत।
हे सुद्धा क्लिअर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेलं आहे। मी स्क्रीनवरती पुन्हा एक चार्ट दाखवतो, या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। यानुसार तुमचं वय बघायचं आणि तुमचं प्रीमियम बघायचं आणि त्या पद्धतीने योग्य तुम्हाला वाटलं तरच अर्ज करा, अन्यथा अर्ज करू नका, कारण तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत। हा सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी लक्षात ठेवा। अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची सर्वांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।